हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर चला आज आमचा अचानक प्लॅन बनला सगळ्या बहिणींचा एकत्र. योगायोगाने त्या दोघी इथं आल्या आणि मी पण इथं मला बोलवून घेतलं आणि एकत्र बाहेर काहीतरी खायला जायचं प्लॅन बनला. असं आम्ही आजपर्यंत कधी गेलेलो नाही बाहेर खाण्यासाठी दोघी जणी बरं का. आज पहिल्यांदा असा अचानक एकदम प्लॅन बनलाय तर बघू कसा होतंय काय खातोय काय नाही. चला मग तुम्ही पण आमच्यावर. मग काय तेवढंच मला कॉन्टेंट एकत्र येण्यासाठी. हे सगळं आता मी पण आपल्याला तर मी नुकतीच घरी काढून आहे. काय मग कुठे जायचं असं मग पहिल्यांदा काय ना आपण तुझे असं एकत्र म्हणूनच ना बोलून घेतलं म्हटलं एक्स्ट्रा टाइम फ्री होईल तेवढा आपल्याला. हो ना मस्त जायचं छान. हो असं दिवाळीचं आता आपण ठरवतो आपलं एकत्रित काहीतरी करू पण आपलं तेव्हा पण होत नाही काय ना. राजी अगं बहिणी चाललंय एकत्र तर खा बाहेर घरचं रोजच खाता ना. नेहमीच आपण करून भाजी पोळी बांधून. हा ना काय प्रत्येक वेळेस भाजी पोळ्या बांधून नाही बाहेर जरा खा थोडा वेगळं काही. हा ना त्यांना सांगावं लागतं तरी आपल्याला वेळ नाही भेटला एकत्र काढायला. त्यांच्यासोबत नाही यायला भेटत आपण आलो एकत्र चला. वेळेस खाल्ली छान लागत तू खाल्ली का. आता ऑर्डर द्यायला आलोय. एका नानमध्ये पोट भरत. हा एक नान खायचंय बरोबर. इथं नान गार्लिक नान आहे गार्लिक बटर नान सांगू. 40 नाही आमच्याकडे. गार्लिक बटर नान सांग. हॉटेलला आलोय पण वजन कमी ताई रोज वजन कमी करायचं लिंकला जॉईन झाले वजन कमी करावं म्हणून. आणि एक दिवस काही वडापाव खाल्ला. एक दिवस काही आम्ही पण रोज वजन कमी करायचा प्रयत्न आणि आता काही नवीनच काय म्हणजे वजन कमी होईल. एक दिवस म्हणून रोज असंच. आजचा दिवस बहिणींचा आहे. आजचा दिवस आहे ना बहिणींचा आहे. आजचा दिवस बहिणींचा आहे. आम्ही आलो खायला ऑर्डर देतोय पण नेहमीप्रमाणे नान चावेल का रोटी चावेल का वजन करायचंय कमी चाललंय डाएट प्लॅन. तर चला नेहमीप्रमाणे जेवणाची ऑर्डर दिली आणि आपली जेवणाची ऑर्डर आली. आम्ही एक नान सांगितलेला बाकी काजू मसाला सांगितलेला. पनीर तर खायचं नाही बोलल्यात त्या. म्हटलं मग ठीक आहे आपण काजू मसाला आणि व्हेज कोफ्ता ऑर्डर करू. तर आमचं जेवण वगैरे करून झालं. म्हटलं आता थोडासा सोडा घ्यायला लागतं म्हणून आम्ही स्प्राईट घेण्यासाठी गेलो तर तिथे मलाई कुल्फी होती छान. मग म्हटलं चला आता मलाई कुल्फीच घेऊ. तर या तुम्ही पण आमच्यासोबत कुल्फी खायला. आणि सगळ्या बहिणी एकत्र आल्यानंतर तो आनंदच वेगळा असतो. सगळ्यांबरोबर हसत खेळत एकमेकींशी ज्या गप्पा होतात त्या वेगळ्याच. तर चला तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर